अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली। आपल्यासोबत अमित कटारनवरे आहेत आणि अक्षय शिंदे यांच्या मातोश्री आणि अण्णा शिंदे सुद्धा उपस्थित आहे। आपण थेट अमित कटारनवरे यांच्याशी सगळ्यात आधी बातचीत करणार आहोत। आज नेमकं कोर्टामध्ये काय काय घडलं, कारण बऱ्याच घडामोडी घडतायत आणि आता गुरुवारी पुन्हा एकदा तारीख देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सरकारी एपीपी वेणेगावकर जरी नसतील तर एजीपी होते, इतर पण पीपी होते, ते येऊ शकत होते सरकारच्या वतीने। परंतु एका बाजूला माझ्या क्लायंटला इनसिग्निफिकंट पोझिशनवरती टाकायचं, त्याला सिक्युरिटी द्यायची नाही, त्याला नाना प्रकारे दबाव आणायचा, त्याला वकील चेंज करायला भाग पाडायचं, त्याच्या खोट्या नाट्या सह्या घ्यायच्या, असे प्रकार ते सुरूच केलेत। इकडून एका बाजूने कसा डिले प्रोसेस करता येईल, याच्यामध्ये कसा ह्या इन्व्हेस्टिगेशन होऊ नये, ही एफआयआर दाखल होऊ नये, याच्यासाठी केविलवाना प्रयत्न, ह्यांच्यावर आरोप लावलाय फेक एन्काउंटर केल्याचा, तेही करत आहेत। तर याच्यामध्ये फक्त त्यांच्याकडे एकमेव हत्यार असं राहिलं की ह्या प्रोसेसला कसं डिले करता येईल, आणि जसं डिले होईल, आपण म्हणतो ना की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाइड, त्याचा फायदा कसा घेता येईल याचा हा प्रयत्न करतायत। अरे बाबा, मला लय ऊन लागतंय, आता डोळ्यावर येते, आता काय करू सांग। हा, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाइड, तर कसा डिले करता येईल याचा हा प्रयत्न केला जातोय। परंतु याच्यामध्ये ते जास्त काळ टिकू शकत नाही। यांनी मागितला होता सोमवारची तारीख, कोर्टाने दिली गुरुवारची तारीख। तर कोर्टालाही कदाचित आता ह्या गोष्टी हळूहळू आम्ही निदर्शनास आणून देऊ की हे डिले करण्याचं नेमकं कारण काय। आजच एक ऑफिसर आहे मी कोर्टाचा, कोर्टासमोर काहीही लपवणे हे माझ्या विधी सेवेला अजिबात शोभणारं नसल्या कारणाने आजच मला माझे क्लायंट भेटले। 20 तारखेला ही ऑर्डर गेल्या महिन्याच्या झाली असताना देखील ते माझ्यासोबत जर त्या दिवसापासून जर आतापर्यंत आले असते तर मी इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन किंवा एफिडेव्हिट येण्यामागचं कारण काय होतं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं ना। त्यांनी सांगितलंय की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा प्रेशर येतोय। आता प्रेशर कुणाकडून येतो, काय येतो, हे पोलिसांनी शोधून काढायचं, ते बोलू शकत नाहीये। तुमच्याही प्रश्नाला ते उत्तर देता येत का? काही वेळासाठी तुमच्यासोबत नव्हते, आता तुम्ही बोलवलं म्हणून तुमच्यासोबत आले। आता काय असं घडलं नेमकं? एक लक्षात घ्या, मी ज्यावेळेस स्वतः कोर्टाच्या बाहेर आलो होतो तर साऊथ इंडियन पिक्चरमध्ये जसे विलन दिसतात अशी मोठी शेंडी बिंडी लावून असे काळे बिळे, असे जाडे बिळे, त्या टाईपच काही लोक यांच्या आजूबाजूला होते। हे लोक काही यांचे नातेवाईक वगैरे नव्हते। पण हे कुणाच्या सांगण्यावरून आले, कशासाठी आले, यांचा इथे येण्याचा हेतू काय, यांची का कोर्टामध्ये केस चालू आहे का, आणि यांच्या मागे येण्याचा काय कारण आहे, हे मी मुंब्र्याच्या पोलिसांना आणि सीआयडीच्या एसपींना सांगतो विनंतीपूर्वक की तुम्ही याच्यामध्ये ह्या माझ्या क्लायंटला, हे या गुन्ह्यातले विक्टिम आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये। अन्यथा यांच्या केसाला जरी धक्का लागला तर तुम्ही आरोपींवरती तात्काळ कारवाई न केल्यामुळे यांना त्रास झालाय असं गृहीत धरून आम्हाला तुमच्या विरोधात पण स्टेप्स घ्यावे लागतील। नक्कीच, पण तुम्ही कोर्टात आज एक गंभीर आरोप केला। तुम्ही म्हणालेत की जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्यावरती दबाव टाकला जातो। कोण दबाव टाकतंय? आता बघा, जे नोटीस आलंय मला की मला माझी एनओसी पाहिजे, वकील चेंज करायचा आहे, ते नोटीस हे राहतात कुठे म्हणाले बदलापूरचा, त्याच्यामध्ये ऍड्रेस होता। नोटीस आले कुठून? ठाण्यावरून। आता ठाण्यावरूनच काय या सगळ्या गोष्टी फिरतायत, ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळायचंय काय तुम्हाला? कुणाकडे बोट दाखवताय? आता ते आता लगेच मी त्याचं नाव फोडणं योग्य होणार नाही, परंतु मी अजूनही त्यांना एक लास्टचा चान्स देतोय की तुम्ही आताही या सगळ्या गोष्टीतून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा मग आम्हाला म्हणतात ना की पुढच्या आणखीन कठोर स्टेप्स घ्यावे लागतील। पण तुम्ही थांबताय, वाट का पाहताय? काही घडलं तर मग त्याला जबाबदार कोण राहील? तुम्ही नाव का घेत नाही? मी आता नाव न घेण्याचं एकमेव कारण आहे की जोपर्यंत माझे क्लायंट क्लिअर मला खुलून बोलत नाही, मला पुरावे एक गोष्ट सांगतायत, पण ते जोपर्यंत बोलत नाही, एखाद्यावरती डिरेक्टली आरोप करणं हे मला, आणि हे किती दिवस यांना गप्प करून ठेवते। सूर्याच्या प्रकाशासारखं सत्य जास्त काळ झाकलं जाऊ शकत नाही, एक ना एक ते बाहेर निघतच। तुम्ही म्हणताय की वकील पत्रावरती वकील बदलण्या संदर्भामध्ये यांची अण्णांची सही घेण्यात आली आहे, अण्णा पण सोबत आहे। अण्णा, तुम्ही सही केली आहे का? मग कुणी करून घेतली तुमच्याकडून ही सही? तुमची सही आहे? माझी सही आहे। मग काय गडबड झाली असं तुम्हाला म्हणायचंय? कुणी केली आहे गडबड? काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणा, हा सगळा प्रकार नेमका समजून घ्या। काही अशा गोष्टी ते अजूनही बोलत नाहीयेत, ते माझ्याशीही बोलत नाहीयेत, त्यांच्या चुप्पीमध्येच काहीतरी दडलेले, हे तुम्ही शोधा अशी माझी विनंती पत्रकारांना। का गप्प आहेत ते? त्यांची सून, त्यांचा नातू हे इथे नाहीये त्यांच्यासोबत, ते गावी आहेत। कदाचित असंही होऊ शकतं की त्यांना काही त्रास देण्याची धमकी दिली असावी म्हणून हे बोलत नाहीयेत, कारण की ही लोक लढाऊ आहेत। माझे क्लायंट 1 रुपयाही कुणाचा घेणार नाही एवढा माझा विश्वास आहे। सुरक्षेची मागणी करणार, पोलीस संरक्षणाचे तर मी डे 1 पासून यांनी सबमिशन केलंय की आम्ही सिक्युरिटी असेसमेंट करतो ठाण्याच्या सीपींकडून आणि त्यांना सिक्युरिटी देतो, अजूनपर्यंत दिलेलं नाहीये। कदाचित सिक्युरिटी दिली असती तर या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या। मला इतकंच सांगायचंय की हे दबाव तंत्राचं राजकारण तुम्ही तात्काळ बंद करा, नाहीतर आम्हाला सगळ्या वकिलांना मिळून आम्हाला याच्यामध्ये स्टेप्स घ्यावे लागतील। निलेश मोरे यांनी तर हस्तक्षेप अर्ज पण दाखल केलेला आहे आणि अण्णा शिंदे यांच्या विरोधात त्यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय।
याने जी केस आहे त्यावर काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? त्याच्यावर काडी मात्र परिणाम याच्यासाठी होणार नाही की कायद्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जे निकष घालून दिलेले आहेत, सदर गुन्ह्यातील आरोपीला गुन्हा दाखल होण्यापूर्वी किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात तपास कसा व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल का होऊ नये किंवा गुन्हा दाखल व्हावा, हे सगळं मांडण्याचाच अधिकार नाहीये. मुळात त्यांचा जो इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन हा टेनेबलच नाहीये, त्यांनाही माहिती आहे. परंतु फक्त आणि फक्त डिले कसा करायचा प्रोसेस, हा केविलवाना शेवटचा प्रयत्न ते करतायत. आणि त्याही मला वाटतं गुरुवारपर्यंत मला अपेक्षा आहे की तो प्रयत्न देखील फेल होऊ शकतो. मी मंत्र्यांना सुद्धा नोटीस पाठवल्या होत्या, त्या नोटिसीचं नेमकं काय झालं, उत्तर मिळालं? अजूनपर्यंत काही उत्तर आलं नाही. माझ्याकडे भरपूरशी कामं आहेत. मला आता काही लोकांनी मी बघितलंय की त्याच्यामध्येही एक मंत्री त्याच्यातले शिरसाट मामा म्हणालेत पुन्हा एकदा की तो होताच ना. तुम्हाला जज बनून निकाल द्यायची जर एवढीच खुमखुमी आहे, एवढीच तुम्हाला जे वाटतं ना, तर त्या पद्धतीने आता आम्ही त्याच्यावरती नक्कीच कारवाई करणार. काय कारवाई करणार तुम्ही? बघू आता, तुम्ही बघा, येणारा काळ तुम्हाला कायदेशीरच दिसेल. दबाव नाहीये म्हणतायत, वकील बदलण्याची मागणी पण आहे. काय आहे हे सगळं? हे मला पण कळत नाहीये आता ते का होत नाहीये. ते ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत. याचं उत्तर हे तपासिक यंत्रणेने शोधावं, निपक्षपाती तपास व्हावा, याची चवडी आमची मागणी आहे. त्यांच्या डोळ्यातले आश्वास तुम्ही समजून घ्या. काहीतरी घडलंय, काहीतरी अशी गोष्ट आहे की त्या खुलून बोलू शकत नाहीत. व्हाईट आणि ब्लॅकच्या मधली जी ग्रे स्पेस आहे ती या ठिकाणी निर्माण होते. ही ग्रे स्पेस कोणी निर्माण केली? ही राज्य कुणाला याच्यामध्ये धोका आहे? ज्या लोकांना याच्यामध्ये व्यक्तिशः धोका आहे ते लोकच करतील ना. जे लोक याच्यामध्ये जेवढे हे अप्रोप्रिएट विरोध करतायत त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गोष्ट दडलेली आहे. म्हणूनच एवढा सगळा प्रयत्न केला जातो. क्लिअर दिसते. अक्षय शिंदेला न्याय मिळावा यासाठी तुम्ही नावं जाहीर करणार आहात का? एक लक्षात घ्या, तपास थोडासा पुढे जाऊ द्या. तपासातूनच अनेक दुवे उघडकीस येतील. आणि जर तपासामध्ये जर आम्हाला काय वाटलं की चुकीचं घडतंय तर कोर्टाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुल्लेत, तसे आमच्यासाठी खुल्लेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नेमकं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये पुढे काय होणार हे गुरुवारी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ज्याचा मृत्यू झाला अक्षय शिंदेचा, त्याच्या कुटुंबियांवर दबाव आहे असं वकील सांगतायत. कुटुंब सांगते की दबाव नाहीये, पण ते बोलायलाही तयार नाहीयेत. नेमकं काय घडणार या प्रकरणामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.